हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत झटपट पावभाजी. त्यासाठी सुरुवातीला हिरवे वाटाणे आपण सोलून घेणार आहोत. त्यामध्ये टोमॅटो पण चिरून टाकणार आहोत. दोन बटाटे साल काढून चिरून टाकलेले आहेत. कांद्याची पण काप करून घेतली आहेत. हे सर्व एकत्र टाकायचं आहे. 3 शिट्ट्या कुकरच्या करायच्या आहेत. लसूण आणि आल्याची पण पेस्ट केलेली आहे. तूप टाकलेलं आहे कढईमध्ये. त्यामध्ये लसूण आणि आल्याची पेस्ट टाकून घ्यायची आहे. चांगली लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायची आहे. त्यामध्ये 2 चमचे लाल मिरची पावडर टाकायची आहे. त्यानंतर थोडंसं मीठ पण लगेच चवीनुसार टाकायचं आहे. त्यानंतर सुहानाचा पावभाजी मसाला आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे. त्यासाठी बघा मी एक 10चं पॅक घेतलेला आहे. एक पॅक सगळा टाकणार आहे. तो चांगला लालसर रंग येईपर्यंत परतायचा आहे. सर्व एकत्र करून घेणार आहोत आपण. त्यानंतर आपण वाटाणे, बटाटे, टोमॅटो आणि कांदा जो एकत्र करून कुकरला लावलेला होता तो त्यामध्ये ग्रेव्ही टाकलेली आहे. बघा अशा प्रकारे वरतून कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. बघा असे किती आपल्याला घट्ट पाहिजे, पातळ पाहिजे त्यानुसार आपण ते त्यामध्ये टाकून घेणार आहोत. उकळी आल्यानंतर अशा प्रकारे आपली पावभाजी रेडी आहे.